पुण्यामध्ये भाजपचा ठाकरे गटाला मोठा धक्का। ठाकरे गटाच्या 5 माजी नगरसेवकांचा आज भाजपमध्ये प्रवेश होतोय। मुख्यमंत्री फडणवीस, मोहोळ आणि बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश होणार आहे। विशाल धनवडे, बाळासाहेब ओसवाल, संगीता ठोसर, पल्लवी जावळे आणि प्राची आल्हाट या माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश होतोय। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। योगेश, वृषाली, या नव्या वर्षामध्ये ठाकरे गटाला हा मोठा धक्का म्हणता येईल, कारण ज्या पद्धतीने ठाकरे गटातलं पुण्यातलं महापालिकेतलं जे संख्याबळ पाहता एकूण 5 माजी नगरसेवकांनी आता भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आज या 5ही माजी नगरसेवकांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत भाजप पक्ष कार्यालयात पक्षप्रवेश पार पडणार आहे। त्यामुळे पुण्यातली जी ठाकरे गटाची ताकद आहे ती कुठेतरी आता कमी होणार आहे आणि आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानता येईल। ज्या पद्धतीने शिवसेनेची 2 शक्ल पडली, 2 शिवसेना झाले, त्यावेळी सुद्धा शिंदे गटात काही इथले पदाधिकारी त्यावेळी गेले होते आणि आता 5 माजी नगरसेवक गेल्यामुळे पुण्यातली ठाकरे गटाची ताकद ही कमी होणार आहे। हे 5ही नगरसेवक ज्यावेळी भाजपमध्ये जात होते त्यावेळी त्यांनी या सगळ्या पक्ष नेतृत्वावरती, त्यासोबतच स्थानिक पक्ष पदाधिकाऱ्यांवरती टीका केलेली आहे, कारण लोकसभा निवडणुकीत त्यासोबतच विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाला पुण्यात एकही जागा देण्यात आली नव्हती। त्यासोबतच या गेल्या 5 वर्षांमध्ये पक्षवाढीसाठी एकही बैठक घेण्यात आली नाही। एकूण पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या सुखदुःखामध्ये पक्ष नेतृत्व येत नसल्याची टीका सुद्धा या 5 नगरसेवकांनी भाजप पक्षप्रवेशावेळी टीका केलेली आहे। मात्र दुसरीकडून ठाकरे गटाकडून सुद्धा या सगळ्या टीकेला प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे। या 5ही नगरसेवकांना पक्षाकडून वेळोवेळी जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत, मात्र सत्तेसाठी हे 5 नगरसेवक आता भाजपमध्ये गेल्याचं सुद्धा ठाकरे गटाकडून सांगण्यात आलेलं आहे। मात्र ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळालेलं आहे आणि या यशामुळेच हे 5 नगरसेवक आता भाजपमध्ये गेलेले आहेत। लवकरच महानगरपालिका निवडणूक लागणार आहे आणि या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने एकूण भाजपची या निवडणुकीला सामोरं जात असताना धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।